हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डार्क अंडर आर्म्स का होतात किंवा कशामुळे होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की डार्क अंडर आर्म्स हे कशामुळे होतात। त्यानंतर आपण बघणार आहोत की डार्क अंडर आर्म्स साठी कुठल्या क्रीम्स कुठले प्रोडक्ट हे योग्य आहेत। त्यानंतर आपण बघणार आहोत की डार्क अंडर आर्म्स साठी काय घरगुती उपाय आहे की त्यामुळे आपण आपले डार्क अंडर आर्म्स हे घालू शकू। तर फ्रेंड्स, त्यात सगळ्यात पहिलं कारण आहे की आपले डार्क अंडर आर्म्स हे कशामुळे होतात। तर फ्रेंड्स, त्यात सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण आहे ओव्हरवेट। यस, आपलं जेव्हा वजन वाढत जातं किंवा आपण जर ओव्हरवेट असू तर आपले अंडर आर्म्स हे डार्क होतात। तर ते कसे, जेव्हा आपली चरबी वाढते किंवा आपलं अशा स्पेसिफिक ठिकाणी आपलं माउस वाढतं, आपले डार्क अंडर आर्म्स असतात तिथेही आपली चरबी वाढते, म्हणजे आपले माउस वाढतं तिथे आणि त्यामुळे आपली स्किन जी असते तिथे तिचं फ्रिक्शन होतं, म्हणजे ती स्किन एकमेकांना घासली जाते आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली आपले अंडर आर्म्स हे डार्क होतात। तर फ्रेंड्स, सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण अंडर आर्म्स डार्क होण्याचं आहे ते म्हणजे ओव्हरवेट। आता त्यात दुसरं कारण म्हणजे काय की तुमचं वेट हे पहिल्यांदा खूप जास्त तुम्ही ओव्हरवेट होता आणि आता तुम्ही वेट लॉस केलेला आहे आणि त्यामुळे तुमची स्किन ही लूज पडली आहे आणि ती लूज पडलेली स्किन टाईट करण्यासाठी तुम्ही कुठलेही एफर्ट्स हे घेतलेले नाही किंवा कुठल्याही एक्सरसाइज या तुम्ही ती लूज स्किन टाईट होण्यासाठी केल्या नसतील, तरीही तुमची स्किन तिथे असते ती लूज पडलेली असते आणि ती लूज पडलेली स्किन जर एकमेकांना अशी घासली गेली, फ्रिक्शन झालं, त्यामुळेही तुमचे अंडर आर्म्स हे डार्क होऊ शकतात। त्यानंतरचं तिसरं कारण आहे टाईट कपडे घालणे। जर तुमचं वेट हे ओव्हर असेल आणि किंवा तुमचं वेट हे मीडियम ही असेल आणि तुम्ही टाईट कपडे घालत असाल तर त्यानेही तुमचे अंडर आर्म्स हे ब्लॅक होतील। जर तुम्ही लेडीज असाल, तुम्ही कुर्ती ही जास्त टाईट घालत असाल किंवा साडीचं ब्लाउज हे टाईट घालत असाल किंवा कुठलेही कपडे जे असतील ते तुम्ही टाईट घालत असाल तर त्यामुळेही तुमचे अंडर आर्म्स हे डार्क होऊ शकतात। त्यानंतरचं कारण आहे तुम्हाला कुठली स्किन ॲलर्जी झाली आहे किंवा स्किन रॅशेस झाले असतील किंवा तुमचं कुठलं ऑपरेशन झालं असेल आणि त्या मेडिसिनमुळे तुम्हाला जर तिथे रॅशेस आले असतील, ॲलर्जी झाली असेल, त्यामुळेही तिथल्या जागी तुम्हाला डार्कनेस हा दिसून येईल। आता त्यानंतर आपल्यामध्ये इंटरनली म्हणजे आतून होणारे काही बदल असतात, त्यामुळेही आपली स्किन ही डार्क होऊ शकते। म्हणजेच काय, आपली बॉडी ही आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिनचं प्रमाण हे कमी होत असलं किंवा वाढत असलं तर आपल्या बॉडीला हे कळतच नाही की आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिनमुळे काही चेंजेस होत असतात। या हार्मोन्स इम्बॅलन्समुळे किंवा इन्सुलिनचं प्रमाण हे कमी जास्त झाल्यामुळे आपली बॉडी ही इम्बॅलन्स होते आणि त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये काही चेंजेस येतात। तर ते काय चेंजेस येतात, आपली जी स्किन असते ती खूप जाडसर होते किंवा आपल्या स्किनवर असा काळपटपणा आपल्याला दिसून येतो, म्हणजे जिथे तुमचे अंडर आर्म्स असतील तिथलीही स्किन ही जाडसर होईल आणि तिथे तुम्हाला अंडर आर्म्स हे तुमचे डार्क दिसून येतील। हा डार्कनेस जो असतो तो कुठे कुठे दिसून येतो, हा डार्कनेस आपल्या कपाळावरती किंवा आपल्या ओठांच्या भोवती हा काळेपणा आपल्याला दिसून येतो किंवा तुमच्या अंडर आर्म्सलाही ही बॉडी इम्बॅलन्स झाली, असे काही आतून आपल्यामध्ये चेंजेस झाले तर ती स्किन ही जाडसर होते आणि जाडसर स्किन झाल्यामुळे ती डार्क होते आणि त्यामुळेही आपले अंडर आर्म्स हे डार्क होऊ शकतात। तर तुम्ही बघितलेच असेल की जेंट्स लोकांमध्ये डार्क नेकचा प्रॉब्लेम हा जास्त प्रमाणात दिसून येतो, म्हणजे जेंट्स लोकांची नेक म्हणजे लोकांची मान जी असते ती जास्तीत जास्त प्रमाणात काळी पडलेली तुम्हाला दिसून येईल। लेडीजचेही असते बट जेंट्स लोकांमध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला हे दिसून येईल। जो मानेवर काळेपणा आलेला असतो, हा जो डार्कनेस आलेला असतो,
हा त्यांच्या मानेवर कुठल्याही प्रकारचा मळ साचलेला नसतो। तर हे काय असतं, आतूनच त्यांच्यामध्ये काही चेंजेस झालेले असतात। ते चेंजेस झाल्यामुळे त्यांची मान ही ऑटोमॅटिकली काळी दिसायला लागते। त्यानंतर सतत वर्षानुवर्षे तुम्ही जर व्हॅक्सिन करून तुमचे अंडर आर्म्स हे क्लीन करत असाल, वर्षानुवर्षे तुम्ही तिथे व्हॅक्सिन करत असाल, आपण जिथे पार्लर मध्ये जातो तिथे आपण व्हॅक्स करत असू, जे ते हॉट व्हॅक्स असतं ते जर तिथे अंडर आर्म्सला लावलं आणि ती स्ट्रीप ओढली जाते, आपली स्किन ही ओढली जाते आणि त्या हॉट व्हॅक्समुळे आपल्याला चटका देखील लागू शकतो। आणि हे जर तुम्ही वर्षानुवर्षे रेग्युलर करत असाल तर त्यानेही तुमचे अंडर आर्म्स हे काळे पडू शकतात। नंतर तुम्ही मार्केटमधनं कुठलीही हेअर रिमूव्हल क्रीम आणत असाल तर अतिशय भयंकर म्हणजे ही हेअर रिमूव्हल क्रीम असते। हेअर रिमूव्हल जी क्रीम असते यानेही आपली स्किन ही काळी पडते आणि जळते। रिमूव्हल जी क्रीम असते ही जर तुम्ही लावली आणि त्यामुळे तुम्ही तुमचे अंडर आर्म्स हे क्लीन करत असाल, त्या हेअर रिमूव्हल क्रीम मध्ये स्ट्रॉंग केमिकल असतं, ते केमिकल आपली स्किन हे जाळतं आणि आपली जी अंडर आर्म्सची स्किन असते ती खूप नाजूक असते आणि तिथे जर आपण एवढं स्ट्रॉंग केमिकल अप्लाय केलं तर आपली तिथली स्किन ही 100% काळी पडणार। तर तुम्ही ही क्रीम 6 महिन्यातनं एकदा ट्राय करत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही। बट जर तुम्ही सतत ती क्रीम यूज करत असाल तर तुमची अंडर आर्मची स्किन ही नक्कीच ब्लॅक पडू शकते। यासाठी उपाय काय, तर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे शेविंग। तुम्ही शेविंग करूनही तुमचे अंडर आर्म्स हे क्लीन करू शकता किंवा एक कॉस्टली ट्रीटमेंट आहे ती म्हणजे लेझर ट्रीटमेंट। लेझर ट्रीटमेंट ही अंडर आर्म्ससाठी सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट मानली जाते। तर तुम्ही त्या स्किनला लेझर ही करू शकता, लेझरनेही तुम्ही तुमचे अंडर आर्म्स हे क्लीन करू शकता। त्यानंतर रस्त्यावरचे जे चीप डिओड्रंट असतात किंवा हलक्या क्वालिटीचे डिओड्रंट असतात ते जर तुम्ही विकत घेत असाल आणि ते जर अप्लाय करत असाल किंवा कुठल्याही ब्रँडचे जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही डिओड्रंटचा अति वापर करत असाल तर तेही चुकीचं आहे। कारण डिओड्रंट मध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, अल्कोहोल असतं आणि ते आपली स्किन ब्लॅक करतं किंवा तो डिओ जर आपण आपल्या अंडर आर्म्सला मारला तर ती स्किन आपली ऑटोमॅटिकली जळायला सुरुवात होते आणि त्यानंतर ती स्किन ही काळी पडते। आता आपण त्यावर उपाय काय आहेत हे बघूया। तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे टाईट कपडे घालणं टाळा। तुम्ही जर टाईट कपडे घालत असाल तर टाईट कपडे घालणं हे टाळा आणि चांगल्या फॅब्रिकचे कपडे तुम्ही यूज करा। आता जर हे अंडर आर्म्स डार्क हे मेडिकल कंडिशनमुळे असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे जा, डॉक्टरांकडनं तुमच्या इन्सुलिनचं प्रमाण काय आहे किंवा इन्सुलिन चेक करा आणि त्यानंतर डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतील की तुमचे अंडर आर्म्स हे कशामुळे ब्लॅक झाले आहेत। जोपर्यंत तुम्ही तुमच्या गोष्टींमध्ये किंवा तुमच्या लाईफस्टाईल मध्ये आतून चेंजेस करत नाही तोपर्यंत तुमचे अंडर आर्म्स हे लाईट होणार नाही। त्यामुळे तुम्ही जर तुमचा काही मेडिकल इश्यू असेल, मेडिकल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आधी डॉक्टरांकडे जा आणि डॉक्टरांकडनं काही मेडिकल टेस्ट असतील त्या करा आणि त्यानंतर डॉक्टर जसं जसं तुम्हाला ट्रीटमेंट सजेस्ट करेल तशा तुम्ही त्या फॉलो करा। तर त्यानंतर जर मेडिकल कंडिशन नसेल किंवा मेडिकल जे काही तुमचे इश्यू नसतील आणि त्याने तुमचे अंडर आर्म्स हे ब्लॅक झालेले असतील तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते, घासल्याने आपले अंडर आर्म्स हे डार्क असतील ते लाईट होणार नाही। तर बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की चक्क लोक दगडाने अंडर आर्म्स हे घासतात, बट आपली जी फेसची स्किन असते सेम त्याच पद्धतीने आपली अंडर आर्म्सच्या तिथली स्किन ही खूप नाजूक असते। त्याला जर तुम्ही जास्त प्रमाणात घासलं, जास्त एक्सफोलिएट केलं आणि खूप एक्सफोलिएशन केलं तर तुमचे अंडर आर्म्स हे शुअर ब्लॅक होणार। त्यामुळे घासणं हे जितकं शक्य होईल तितकं टाळा। तर अतिशय माइल्ड सोप यूज करा किंवा बॉडी वॉश यूज केलं तर बेटर असेल, कारण बॉडी वॉशने आपल्या स्किनचा पीएच हा बॅलन्स राहतो। अंघोळ झाल्यानंतर थोडंसं मॉइश्चरायझर घ्या आणि ते तुमच्या अंडर आर्म्सला लावा।
जसं आपण अंघोळ झाल्यानंतर आपल्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावतो आणि आपला चेहरा हा काही दिवसांनी हळूहळू आपल्या चेहऱ्यामध्ये चेंजेस जसे दिसून येतात आणि आपली स्किन ही गोरी होते, तसंच तुम्ही जर अंडर आर्म्सला अंघोळीनंतर मॉइश्चरायझर लावलं तर तुमचे अंडर आर्म्स हे नक्कीच तुम्हाला काही दिवसातच लाईट दिसून येतील। त्यानंतर अंडर आर्म्ससाठी कुठल्या मेडिकल रिलेटेड प्रोडक्ट आहेत ते मी तुम्हाला सांगते। ग्लायकोलिक ऍसिड म्हणजे जे ग्लायकोलिक ऍसिड असतं ते 6% असलेल्या ज्या क्रीम्स असतात त्या तुम्ही यूज करा। कुठल्याही मेडिकल स्टोअर मध्ये त्या तुम्हाला इझिली मिळतील। तर ग्लायकोलिक ऍसिड असलेल्या ज्या क्रीम्स आहेत किंवा जे प्रोडक्ट आहेत ते जर तुम्ही यूज केले, तुमची ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किन असेल तर ते तुम्ही आठवड्यातनं 2 वेळा यूज करू शकता। आणि जर तुमची स्किन ही नॉर्मल असेल तर तुम्ही डेली ती ग्लायकोलिक ऍसिड असलेली क्रीम अशी थोडीशी हातावर घ्या आणि त्यानंतर ती तुम्ही तुमच्या अंडर आर्म्सवर अप्लाय करा। ही क्रीम तुम्ही रात्री झोपताना अंडर आर्म्सला अप्लाय करा आणि सकाळी उठून तुम्ही ते वॉश करा आणि वॉश केल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका, कारण ग्लायकोलिक ऍसिडने काहींच्या स्किनवर ड्रायनेस येऊ शकतो किंवा इचिंग होऊ शकते। बट तुम्ही जर सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर मॉइश्चरायझर लावलं तर हे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागणार नाही। फ्रेंड्स, मी तुम्हाला हे सांगते, कुठलीही क्रीम यूज करायच्या आधी तुम्ही पॅच टेस्ट नक्की करा। पॅच टेस्ट करायची म्हणजे काय, जर तुम्ही क्रीम यूज करत असाल तर इथे थोडंसं तुम्ही ती क्रीम लावू शकता आणि तिथे तुम्ही ती लावल्यानंतर तुम्हाला जर स्किन इचिंग झालं नाही किंवा कुठलं इरिटेशन झालं नाही किंवा रेडनेस आला नाही तर बिंदास तुम्ही ती क्रीम अंडर आर्म्सला अप्लाय करू शकता। आता फ्रेंड्स, आपण घरगुती उपाय कुठले आहेत ते बघूया। तुम्हाला दही घ्यायचं आहे, दह्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद मिक्स करा आणि ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करा आणि मिक्स केल्यानंतर ते 15 ते 20 मिनिट तुमच्या डार्क अंडर आर्म्सवर अप्लाय करा आणि 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने वॉश करा। नंतर दुसरा उपाय आहे, पपईमध्ये दही मिक्स करा आणि हे मिश्रण तुमच्या अंडर आर्म्सवर लावा। 10 ते 15 मिनिट याने मसाज करा किंवा तसंच लावून ठेवलं तरीही चालेल आणि त्यानंतर ते वॉश करा। त्यानंतर तिसरा उपाय आहे मध, निंबाचा रस आणि गुलाब पाणी। हे तीनही इन्ग्रेडियंट्स समप्रमाणात घ्या आणि त्यांचं व्यवस्थित मिश्रण बनवा, व्यवस्थित त्याची पेस्ट बनवा आणि त्यानंतर जसं आपण चेहऱ्याला फेस पॅक लावतो अशा प्रकारे हे तुम्ही तुमच्या अंडर आर्म्सला लावा, अप्लाय करा। 10 ते 15 मिनिट झाल्यानंतर ते वॉश करा। तुम्ही हे वॉश केल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका। जे मी उपाय सांगितले हे आठवड्यातनं 3दा केले तरीही चालतील। तर घरगुती उपाय हे नक्कीच बेस्ट आणि बेटर असतात। तर फ्रेंड्स, तुम्ही हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही उपाय सांगितले आहे किंवा अंडर आर्म्ससाठी जी काही काळजी घ्यायला सांगितली आहे हे जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर नक्कीच तुमचे अंडर आर्म्स हे ब्लॅक होणार नाही आणि जर ब्लॅक झाले असतील तर हे जे उपाय आहेत ते जर तुम्ही ट्राय केले तर नक्कीच तुम्हाला तुमचे अंडर आर्म्स हे लाईट झालेले दिसून येतील। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा। म्हणजे काय होईल, जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।